माझा पक्ष ठरवायला मी काय करत, हा कोण ठरवणारा गल्लीतला माणूस? माझा पक्ष सांगायला ना जे काय करायचं ते. सतीश पाटलांचं पण हेच म्हणणं आहे की सुनेला सोयीसाठी तुम्ही उमेदवारी स्वतः समजा आजारी ते समजू शकेल, पण रोहिणीताईंची का घेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. रोहिणीताईंनी कधीही लोकसभा हे समोर ठेवलेलं नाही हे किंवा पत्रकारांना माहिती आहे. रोहिणीताईंनी आपलं ध्येय जे आहे ते विधानसभाच ठेवलेलं आहे आणि विधानसभा क्षेत्रापुरते मर्यादितच त्यांनी काम केलेलं आहे. रोहिणीताई या महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्ष आहे महिला आघाडीच्या, आणि या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून जिथे जिथे लोकसभेचे आमचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी जाण्याचाच पक्षाने त्यांना आदेश दिलेला आहे. आणि त्यामुळे रोहिणीताईचा विषय येत नाही त्याच्यामध्ये. त्याचं असंही म्हणणं की तुम्ही ज्यावेळेला अडचणीत होता त्यावेळेला पक्षाने तुम्हाला साथ दिली, आमदारकी दिली, आता पक्ष अडचणीत देत तुम्ही त्या पक्षाला साथ द्या. मी पक्षाबरोबरच राहिलोय. सगळे पळून गेले, अजितदादांबरोबर सगळे पळून गेले, पण मी पक्षाच्या सोबत म्हणजे मानाने अजितभावासोबत अपात्रतेची कारवाई झाली माझ्यावर परवा दिवशी, म्हणजे नोटीस आली, तरीही मी शरद पवारांची साथ सोडलेली नाही. रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.